तारक मेहता का उल्टा चष्मा ही लहानांपासून मोठ्यांपर्यंतची आवडती मालिका. दया, जेठालाल, बाबूजी, भिडे, मिसेस भिडे, सोडी, अय्यर, बबिता, सुंदर यांसारख्या सगळ्याच व्यक्तिरेखा आपल्याला प्रचंड आवडतात. या मालिकेला नुकतेच 18 वर्ष पूर्ण झाले असून या मालिकेच्या संपूर्ण टीमने सध्या सेलिब्रेशन केले. या मालिकेमधील पोपटलाल माझं लग्न कधी होणार असं नेहमीच बोलताना दिसतो. पण खऱ्या आयुष्यामधील पोपटलाल हा श्याम पाठक नसून या मालिकेतील अय्यरच्या भूमिकेत असलेला तनुज महाशब्दे आहे. या मालिकेत पोपटलालच्या भूमिकेत आपल्याला श्याम पाठकला पाहायला मिळतं. श्याम हा व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असून अभिनयाची आवड असल्याने तो या क्षेत्रात आला आणि आज त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर या मालिकेमध्ये अय्यरच्या भूमिकेत आपल्याला मराठमोळा मुलगा म्हणजेच तनुज महाशब्दे पाहायला मिळतो. तनुजप्रमाणेच या मालिकेमध्ये भिडे, मिसेस भिडे तसेच मिसेस हाती हे देखील मराठमोळे कलाकार आहेत. तनुज एक मराठी मुलगा असला तरीही त्याचे मराठीसोबत हिंदी देखील खूपच चांगले आहे. कारण त्याचे सगळे बालपण हे मध्य प्रदेशमध्ये गेल्यामुळे त्याने मराठीसोबतच तो हिंदी अस्खलितरित्या बोलतो. या मालिकेत अय्यर आपल्याला बबितासोबत पाहायला मिळतो. बबिता आणि त्याची जोडी त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. त्यांच्या केमिस्ट्रीमुळे ती प्रेक्षकांची आवडती जोडी बनली आहे. असं असलं तरीही अय्यरला म्हणजे तनुजला खऱ्या आयुष्यातील त्याची बबिता अद्याप देखील मिळाली नाही. योग्य जोडीदार न मिळाल्याने त्याने अद्यापही लग्न केले नाही. त्यामुळे माझं कोणीतरी लग्न करा. मीच खऱ्या आयुष्यामध्ये पोपटलाल आहे. माझं लग्न कधी होणार? असं तो मस्करीत अनेक वेळा आपल्याला बोलताना दिसतो. तनुज हा खूपच चांगला अभिनेता आहे, पण त्याचसोबत तो एक चांगला लेखक देखील आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सी-आय-डी या मालिकेचे काही भाग देखील त्याने लिहिले आहेत. ये दुनिया है रंगीन ही मालिका तुम्हाला नक्कीच आठवत असेल. या मालिकेत देखील तनुजने काम केलं होतं. या मालिकेनंतर असित मोदीच्याच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत त्याला काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं त्याने सोनं केलं. आज प्रेक्षक त्याला तनुज म्हणून नव्हे तर अय्यर म्हणूनच ओळखतात. या मालिकेत आपल्याला जेठालाल आणि अय्यर यांच्यात सतत भांडणं होत असल्याचे पाहायला मिळतं. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करण्यासाठी अय्यरचे म्हणजे तनुजचे नाव जेठालाल म्हणजे दिलीप जोशीने सुचवलं होतं. अय्यर या भूमिकेसाठी योग्य असल्याचं त्यांनी असित मोदीला सुचवलं आणि त्यानुसार या मालिकेत अय्यर म्हणजेच तनुजची एंट्री झाली. ही मालिका तुम्हाला कशी वाटते आणि या मालिकेतील तुमची आवडती व्यक्तिरेखा कोणते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा.